ह्या घरामध्ये काही सुद्धा नाही, असल्या घरात कोण राहायला लागलं या? काय झालं वहिनी? काय झालंय? काय काय झालंय? असल्या घरात कोण राहायला लागलं या? स्वयंपाक ते मी बनवलाय ना. काय बनवलं या? सकाळचा स्वयंपाक केलाय, आता संध्याकाळचा मी करते, पण तुम्ही चिडत जाऊ नका ना तसं. मग काय चिडत जाऊ नका? असल्या घरात आहे का कोणतरी राहतंय का? अहो साधं घर आहे, पण चांगलंय ना, व्यवस्थित आपण ठेवतो ना जिथल्या तिथं. काय ठेवीत होतं इथं? आहे का व्यवस्थित बसायला तरी कुणी आलं गेलं? वहिनी आम्ही सगळं करतोय ना आल्या. काय करतात? आणि रडायचं नाही बघ, भावाला जर सांगितलंस ते ठोकर टाकेन. मी कधी सांगितलंय? मी काहीच नाही आजपर्यंत सांगितलं. दादू गप्प रडू. वहिनी तुम्ही तसं का करतात हो? तुम्ही नेहमीच आहे तुमचं. काय नेहमीच आहे? होय, घराच्या बाहेर आमची आई असती तर तिने कधीच असं आम्हाला ठेवलं नसतं. हा, म्हणूनच ठेवलं ना आमच्यासाठी. दादू रडू नको तू. आम्ही आतापर्यंत तुमचंच ऐकत आलो, फक्त तुमचं ऐकलंय, तरी तुम्ही कधीच आम्हाला कधी प्रेमाने तुम्ही अजिबात आम्हाला कधी प्रेमाने सुद्धा जवळ घेतलं नाही, तरी आम्ही काहीच बोलत नाही. काय घ्यायचंय तुम्हाला प्रेमाने जवळ? सगळे माझ्यापाशीच आहेत ना. राहू द्या वहिनी तुम्ही. दादू गप तू. दादू रडू नको तू. गप दादू. हो, घराच्या बाहेर. काय झालं? काय नाही झालं. काम राहिलीस? काय नाही. तू वहिनी काय बोलली? नाही. दादू तू वहिनी बोलली काय? हा, मग काय झालं? बाई तुला माहिती शपथ सांग ना, काय झालं? अण्णा तुम्ही शपथ घालू नका. हा, काय झालंय? तुम्हाला नंतर सांगते अण्णा, मी तुम्हाला नंतर सांग. पण झालंय तरी काय? नंतर सांगते. बाई तुला सांग ना, तुला माहिती शपथ आहे माई. नाही अण्णा, शपथ घालू नका, तुम्हाला सांगते. काय नेमकं झालंय काय? नंतर सांग. मग रडलीस का म्हणून तुम्ही दोघं? मला काय बोलते का भाऊसाई? मग काय कशामुळे? मी माझ्या नातराने पाहिलंय, तुला पोहायला लागलीस. माझ्या नातराने पाहिलं ते तू त्या दादा अण्णा वहिनी खूप छान आहेत. कशी चांगली मी ढकलते, तुम्हाला पाहिलंय. खूप छान आहेत त्या खूप छान सांभाळतात आम्हाला. मला माहित आहे. दादूला विचारा. दादू चांगले आहेत ना? तुमची माय गेल्यापासून मला काही सांगत नाही. खरं सांग बाई, काय तू? काय नाही दादा. मला काही सांगितल्याशिवाय मी थांबणार नाही, तर मी तोंड दाखवणार नाही. अण्णा अण्णा चला तुम्हाला सांगते. मला सांग काय ते. मला सांगितलं तर बरं आहे, आता मी थांबणार नाही. काय तर बस काय झालं सांग. सांग बाय, काय सांग. खरं सांग. सांग काय माहिती झालं मला सांग. कशाचं पाणी द्यायचंय आणि काय पाणी द्यायचंय? आधी घराची सोय कर, मग देते तुला पाणी. घर नाही तर काय? हे घर आहे का? घर आहे का हे असलं? तोंड लावू नको घरामध्ये. तू नीट बोल. आधी घर जिथं राहण्याची सोय कर, मग तुला इथे तुझ्या घरातल्या माणसाला मी नाही सांभाळणार. बाप सांभाळीन काय? माझा बाप का सांभाळेन? बाप सांभाळणार नाही. मी बी सांभाळणार. तुला जर मला नसलं चांगलं घर द्यायचं तर मी आपलं चालले. माहेरला जातीस काय? तुला माहेरला जाण्यासाठी गेले का नाही? मला काय माहिती? तू तोंड लावू नको, तुला सांगायला लागलोय. तर तुला बी सांभाळणार नाही. होय, घराच्या बाहेर. माणसं बघायला म्हणून गपची बसवले, अंगाला हात लावू नको, तुला सांगायला लागलोय. नाहीतर मी लाकडूच घालीन. गप्पच जास्त लय शानपण नको करू. तू लाकड मारते काय मला? नाहीतर मार बरं. तुला गोडी सांगायला लागलोय, माझ्या डोक्यात. हो, घराच्या बाहेर. हो, पलीकडे. ते लाकूड टाकून दे पहिले. तो लाकूड टाकून दे म्हणायला लागलो तुला गोडीत. नाहीतर काय करशील? शेजारी पाजारी लाकूड घालू नको. नाहीतर काय? नाहीतर मग लाकडानेच हाणीन. जास्त शानपण नको. हाण बरं तू. हाण ना तू. हाण ना. आता कमी आलेस. हाण ना. तुला लागत 4 भाकरी. हे बघ, ह्यांना लागत 10 भाकरी. असल्या घरात मी करीत आहे का सगळ्याला सांभाळायचं? त्यांचं नाव घेऊ नको, त्यांना बोल नको, तुला सांगायला लागलोय. तुझी माय गेली आधीच आणि आता हे ठेवलेत माझ्या जीवावर उगाचच. त्यांना काय बोलायचं नाही. म्हणा तर डोक्याची पट्टी हल्ली ना, मग तुला कुत्र्याने मारीन. मग मी काय करशील? काय करशील म्हणजे? तू त्यांना अजिबात एक शब्द सुद्धा बोलायचं नाही. मला हेच ऐकत होता. तुला हे पाहिजेत का मी पाहिजे? तू ते लाकूड टाकून दे खाली. तुला सांगायला आवाज चढवू नको. मला नीट सांग. तुला एकदा सांग मला, तुला हे पाहिजेत का मी पाहिजे? माझ्या बापाने तुला कुठे जाऊ दिलं नाही. त्या बहिणीनं काय केलंय तुला? काय केलंय? कशाला आहे ते उगाचच? काय कामाला धामाचे? काय कामच काम करीत नाही ती? काय झालं अण्णा? रडू नका, रडू नका तुम्ही अण्णा. जाऊ द्या.
नाही जातो पण तुम्ही भांडण करू नका. लगेच चला. कुठं नाही जायचं तुझ्यामुळे बाबा रडायला लागला आज बघ केवळ तुझ्यामुळे सांगायला लागलो तुला माझ्या बापाने आज मला कसलंच दुःख दिलं नाही जाऊ नका ना थांबा नाही जायचं नाही कुठं मला या घरात तोंड बघायचं नाही तोंड बघायचं नाही कुठं नाही रडू नका कुठं जाणार जाऊन नंतर तर येणारच नाही इथं भाकर खायला संध्याकाळी. तुला त्यांच्या खाण्यावर पिण्यावर जाऊ नको तुला सांगायला लागलो मी नका अण्णा कुठं जायचं नाही थांब, थांब, थांब. एकदा होऊन जाऊ द्या खटका मिटू द्या एकदा ती तरी नाही तर तुम्ही तरी आई माहिती आहे, मी घरी येत नाही दारी येत नाही काय नाही पण आमच्या लेकरला काय बोल नको ढकल घेऊ नको. आम्ही तिघं माय लेकर कुठे बी भीक मागून खाऊ. तसं तुझ्या भावाने तुझ्या माय बापाला काढल्यास कसं वाटन नका अण्णा कुठं जाऊ नका अण्णा ऐका कसं काय वाटन तुला त्या माय बापाला बाहेर काढल्या माझ्या बापावर जाऊ नको. आता का पुळ काय तुला हो भांडण करू. तुला लय पुळ काय का आता माय बापाचा हा आज अख्ख्या कटा केलं तुला एक अण्णा नका जाऊ नका दादा नका तुम्ही ऐका माझं तिचं काय ऐकायचं तुम्हाला काय धरता तुम्ही तुला लय मन भरलं असं ना जाऊ दे त्यांना कुठं जाणारच जाऊन कुठं जाऊन म्हणजे आता कुठं जाते ह्या वयात कुठं जाते ह्या वयात जाते त्यांना जिथं जाय दिसन तिथं जाते. त्यांना कोण आहे त्यांना आपल्या शिवी सांग ना लय नको तुला सांगायला लागलो मी तुला का मीठ लावून चाटू का मी आता माय बाप वाटलं तुला आता लय बाहेर वाटत असेल ना हा तुला का मीठ लावून चाटू का मी बोल ना आता का तू दात खेळ बसली का तुझा बाप जसा गेलाय ना तसं तू पण जाई इथं थांबूच नको. नाही आता बाप गेला तर मग तरी काय काम आहे मग निघ ना कशाला थांबलास. जातो ना मी बी तुला तेच वाटतंय सगळे वाटायला लावा तू आपली एकटी बसून खावा हा एकटी बसायला हाय काय घरात खायला नाही खायला नाही उपाशीच मारायला लागलीस तू मरायला लागले म्हणून तर बोलायले ना. काय किती पातळ झाली बघा या बाईला खायलाच नाही काही तुला वाटतंय ना मी जिथं नाही राह तर मीच जाते तू नको जाऊ कुठं निघते मी माझं. तू कुठं चालीस रे वर थोबड घेऊन तू कुठे जाते मी माझं मायाराला. कस काय जातीस तू जाऊ तू फक्त गावाच्या बाहेर पाऊल टाक तुला सांग तू कसा रटायचं पुन्हा तू फक्त पाऊल टाक तू जाऊ नको तुला सांगायला लागलो मी भांडायला लागली राव रोजच आहे राव तुमचं घरातलं भांडण वगैरे रस्त्यावर काय भाऊजी माणूस आहे का असला. तुम्ही ऐका वहिनी तुम्हाला मी एक सांगतो तुमचं रोजच भांडण व्हायला लागले थोडं वहिनीला बी समजून घेत जाईन तू. अरे ती बिलकुल समजून घेत नाही ती बापाला बहिणीला भावाला बाहेर काढले तिने घराच्या बाहेर तुला आड मोठा स्वभाव आहे बा तू काय तुझ्या संख्या राहून नाही काय मी अरे उठलं की सुटलं तू बी तिचीच कडे घ्यायला कड काय आला जे आहे ते सांग बरोबर आहे भाऊजी तुमचं बरोबर आहे. वहिनी पप्या तू राग नको येऊन देऊ मी तू तुकडा आहे तिथला का हो तू राग नको येऊन देऊ पण टाळी एका हाता नसते वाजत रे तू आता एक काम कर बघ तू 10-12 दिवस जा गावाला कुठतरी मी आहे इथं कशाला फक्त मला कमी फोन लावायचा तू काय करतो कशाला म्हणजे वहिनीकडे लक्ष द्यायला असं पुन्हा कसं असतंय पुन्हा रागाच्या भारत काय करावं नाही त्यांनी याचं कशाला मनावर धरता बरोबर आहे भाऊजी तुमचंच बरोबर आहे म्हणजे तू काय आमच्या आग लावतो काय आमच्या घराला हा कशाला लावाल बा तुम्हाला चांगलं सांगितलं जमाना आता नाही त्यांना चांगलं सांगितलेलं जमतच नाही चांगलं काय खायला केलं तरी नाव ठेवते जरा बाहेर राहिल्यास त्यांना कळन. मग मी तेच म्हणून लागलो ना त्याला म्हणजे मी बाहेर जाऊ म्हणजे वारे वाजून घराच्या बाहेर कुठं जाय म्हणतो तुला मी आमचा त्रास व्हायला तुला ना कसलं उरपाट्या टकोऱ्याचं वहिनी तसलंच आहे की नाही गेलेलं. अरे तुला काही दिमाग आहे का नाही बाबा कळत का नाही राव तुला जाऊ द्या भाऊजी नंतर वहिनी बोलते. नका मनावर घेऊ याचं. वहिनी ऐका ना केने नसत्या संसार जुळत तुम्ही मला नाही राहायचं म्हणलं ना त्याच्यासोबत आता. तू जाय बरं घरी मी आणतो वहिनीला जाय तू जाय बाबा जाय मी आणतो हा, ते वहिनीला. कसं जाईन ते माझ्या मागच आहे ना जाय लावलेलं वहिनी, लोणनं. जाते ते कुठं जाईन जाते चल तू जीवाचं काय बरं वाईट काय नाही करीत ते बरं वहिनी तुमचं नेमकं झालं तरी काय आहे? भाऊजी लय दलिंदर माणूस आहे ते. माहिती ना मला हो जाऊ दे चला तुम्हाला मी सांगते. बरं, चला तिकडं हो लय तुम्हाला माहित नाही का कसलं बोलतय हे आणि त्याला काय आहे का बरं वहिनी ऐका ना तुम्हाला माहिती काय नाही ना काय हो माहित असेल तुम्हाला नाही ना मला काय माहिती पुढे चला तुम्हाला सांगतो एक सांगू का सांगा ना. इकडे या जरा पण तुम्हाला खरंच काय माहित नाही नाही ना भाऊजी खरं शपथ माहित नाही मला. शपथ माहित नाही ना मला खरंच शपथ माहित नाही हो. माहित असेल हो नाही खरंच नाही माहिती अहो. वहिनी नसलेला कुठं ना होईन बरं का अहो नाही ना भाऊ मला मस्त सगळं माहिती बाबा काय माहिती पण सांगा ना. सांगतो ना तुम्ही थांबा ना तुमचा बिलेच असतंय बाबा अहो सांगा लवकर मला जायचं इथे लोक हे असं बघत येत कुठं ना होईन हो नाही सांगा सांगावच का तुम्हाला अहो सांगा जाऊ. तुम्हाला माहित नाही ना खरंच नाही मला खरं शपथ माहित नाही अहो. वहिनी त्याचं मला सगळं माहिती बघा अहो सांगा तुम्ही ना काय मला. शपथ कोणाला सांगणार अहो शपथ कोणाला नाही सांगत तुम्ही नाहीत सांगा ना सांगणार नाही द्या मग सांगत वचन हा दिलं सांगा पण आता खरंच सांगणार नाही ना तुम्ही आता नाही सांगत
बघा हो. कोणालाच नाही सांगत हो तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही का हो. वहिनी बोला ना तुम्हाला सगळं सांगतो बघा सांगा ना काय झालं पण वहिनी काय झालं ते तुमचं ननंद आणि तो दादू कुठे ते काय तिथं कुठे जाऊ द्या त्याला कोण भेल लागले मी नवऱ्याला नाही भेले त्यांना कोण बुटरण्याला भेले बरं चला मग जाऊ दे चला 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 काय म्हणणार तर नाहीत ना ते नाहीत म्हणजे ते काय ते कशाला काय म्हणते हो ते छी चला काय झालंय काय झालं काय झालंय काय झालं सांग काय झालंय वहिनी सोन्या तिथं वहिनी सांग गबस गबस रडू नको गबस चला चला चल रडू नको चल 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 इकडे